आज आपण शेवग्याच्या शेंगांची अशी रेसिपी बनवणार आहोत, जी बनवल्यानंतर आपण ती भातासोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर भातासोबत आपल्याला वेगळी आमटी बनवायची गरज पडणार नाही. हीच रेसिपी आपण भात आणि भाकरी दोन्ही सोबत खाऊ शकतो. तर ती कशी बनवायची चला बघूया. नमस्कार, मी अनुष्का. अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गावावरून भरपूर अशा मी शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याचे असे स्वच्छ धुवून त्या शेंगा याचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. आता ही रेसिपी करण्यापूर्वी पुन्हा एकदा हे तुकडे मी धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. आता हे तुकडे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत आणि याला आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही, फक्त आपल्याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर इथे हे सगळे तुकडे मी कुकरमध्ये घातलेत. 1 ग्लासभर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि झाकण लावून हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचा. आता आपण ह्या शेंगा 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत. तर इथे बघा 2 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत आणि या शेंगा सुद्धा आपल्या आता शिजलेल्या आहेत. आता कुकर गार होईपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा, त्याच्यासोबतच एक टोमॅटो, आपल्याला हवे आहेत मूठभर लसूण पाकळ्या, त्याच्यासोबतच तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखटसाठी इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करायचंय. तर इथे मी कांदा उभा कट करून घेते. शेवग्याच्या शेंगांच्या मध्ये ना भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं, त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. याच्यामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात, त्याच्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते आणि आपला हृदय सुद्धा निरोगी राहतं. याने आपली त्वचा सुद्धा चमकदार होते आणि केस गळण्याची समस्या देखील कमी होते. तुम्हाला तर शेवग्याच्या शेंगांचे किंवा शेवग्याच्या पानांचे भरपूर असे फायदे तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बघितलाच असाल. तर इथे बघा मी कांदा सुद्धा उभा कट करून घेतलाय, त्याच्यासोबतच टोमॅटो सुद्धा कट करून घेतला. आता ज्या सुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचे मी देठ काढून बाजूला टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला मूठभर लसूण पाकळ्या सुद्धा याच्यामध्ये सोलून घालायच्या आहेत. लसूण पाकळीमुळे या रेसिपीला खूप छान चव येते. तर आता इथे सगळं हे झालेलं आहे. कुकर गार झाल्यानंतर ह्या शेंगा सुद्धा मी निथळायला ठेवून दिल्या होत्या. तर यातलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही, ते आपण पाणी डाळीमध्ये वापरायचं आहे. तर इथे बघा मी हा भाकरीचा तवा घेतलाय. तुम्ही कढई किंवा एखादं पॅन सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला अर्धी छोटी पळी तेल घालायचं आणि जो कांदा आपण कट करून घेतला होता तो याच्यामध्ये हलका सोनेरी कलर येईपर्यंत आणि हा मऊ होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपला हलका सोनेरी कलर आल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो. त्याच्यासोबतच जे जे आपण जिन्नस कट करून घेतले होते, म्हणजे टोमॅटो, त्याच्यानंतर लसूण पाकळ्या आणि आपण सुक्या लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या सुद्धा घालायच्या. त्याच्यासोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि हे सगळं आपल्याला छान असं एक 4 मिनिटं तरी या तेलामध्ये छान याला कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरं, त्याच्यासोबतच आपल्याला घालायचं 1 चमचाभर पांढरे तीळ आणि हे सुद्धा 1 मिनिटभर आपण याच्यामध्ये परतून घेऊया. हे सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढायचं आणि हे गार करायला ठेवून द्यायचं. आता इथे बघा हे सगळं गार होतंय तोपर्यंत आपल्या शेंगा सुद्धा मी इथे नितळून घेतल्या होत्या. त्यातलं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या शेंगांचा आपण गर काढून घेणार आहोत. तर इथे आधी हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याला आपल्याला गार करायला ठेवून द्यायचं. मी तो मसाला आता फॅन खाली ठेवून आले. आता या शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत, तर याचा मी असा चमच्याने गर काढून घेते. अशाच प्रकारे गर काढून घ्यायचा. जर एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये जर काही शेवग्याच्या शेंगांचे जे धागे निघतात ते धागे जर आलेत तर ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये ते वापरायचे नाहीयेत. अशा प्रकारे हा गर काढून घ्यायचा. 2 शिट्टीपेक्षा जास्त शिट्टी द्यायची नाही, नाहीतर मग हे ओव्हर कुक झालं तर मग हा गर सुद्धा व्यवस्थित आपल्याला काढता येणार नाही. पूर्ण तो त्या सालीला चिकटला जाईल. तर अशा प्रकारे गर सुद्धा काढून झालाय आणि जो मसाला आपण भाजून घेतला होता तो सुद्धा गार झालाय. आता याला आपल्याला दरदरीत असं कुटून घ्यायचं. याला तुम्ही खलबत्त्यामध्ये घेऊ शकता. मी या प्लेटमध्येच याला दरदरीत कुटून घेणार आहे. याची आपल्याला पेस्ट करायची नाहीये, कारण आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगांचं भरीत. त्याच्यामुळे या मसाल्याला आपल्याला दरदरीत कुटून घ्यायचं, त्याची चव याच्यामध्ये खूप छान येते. आता इथे हा मसाला सुद्धा आपला कुटून झालेला आहे. आता याच्यामध्ये काढून घेतलेला हा शेवग्याच्या शेंगांचा गर घालायचा. त्याच्यासोबतच आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालायची आणि
चवीनुसार मीठ घालायचं. मूठभर फ्रेश कोथिंबीर इथे मी कट करून घेतली होती, ती सुद्धा याच्यामध्ये घातली. आता हाताने हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालं हे आपलं शेवग्याच्या शेंगांचं भरीत. आणि शेवग्याच्या शेंगांचे फायदे आणि उपयोग तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाही, कारण तुम्ही सुद्धा हे सगळं ऐकून असालच. तर हे भरीत तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला ही शेवग्याच्या शेंगांची आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली हाईपचे पॉइंट ऑन झालेले आहेत. हाईपचे पॉइंट द्यायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.